लग्न करून फसलेला परिवार ह्या ठिकाणी बघायला मिळतो. लग्न ही आनंदाची गोष्ट आहे, पण या मुलाच्या बाबतीत लग्न करून घरदार बर्बाद झालेलं आहे. आणि ही समस्या फक्त यांचीच नाही, ही समस्या महाराष्ट्रातली नाही तर देशामध्ये अनेक कुटुंबामध्ये ही समस्या निर्माण आहे. आणि त्याला कारण आहे कायदे. काही कायदे महिलांच्या बाजूने आहेत आणि महिलांच्या बाजूने असणाऱ्या कायद्याचा गैरवापर करून असे अनेक परिवार बर्बाद व्हायला लागलेले आहेत. म्हणून या परिवाराची काय परिस्थिती झाली आणि का झाली हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी सचिनभाऊ कदम सांगली. रोज एक नवीन विषय हा माझा चॅनल चालतो. मी समाजातले प्रश्न समाजापुढे मांडतो की जनतेची वाताहत चाललेली आहे. मी विचारतोय बा, तुझं नाव सांग. अविनाश राजाराम शिंदे. अविनाश शिंदे, मला एवढंच सांग, तू लग्न केलंस कोणत्या साली आणि मुलगीचे नातलग वगैरे काय होते? मी लग्न केलं 2022 साली, 21 साली, 22/5/2021 या रोजी केलं. त्या मुलगीचे नातेवाईक असं कोणीही माझ्या लग्नात नव्हतं. ती अनाथ आहे असं मला सांगितलं गेलेलं होतं. काय तिच्याकडून जी माहिती मिळाली ती अनाथ आहे असं मला समजलं होतं. आता ती मुलगी अनाथ आहे असं समजलं, पण तुझ्यापर्यंत त्या मुलीचा संपर्क आला कसा? मी जिथे जॉब करत होतो तिथं माझा एक सहकारी मित्र होता. हा. त्याच्या माध्यमातून हे स्थळ मला आलेलं होतं. त्याच्या माध्यमातून स्थळ आलेलं आणि त्याच्या परिचयातली 5-6 वर्ष परिचयातली व्यक्ती होती. ती मुलगी राहत कुठं होती? कुपवाड येथे बामणी शहरात राहत होती. अच्छा, मला एक सांग, ती कुपवाडमध्ये राहत होते, तिला कोणी नाहीये, ती अनाथ आहे असं तुझ्यापर्यंत तुझ्या मित्रानं सांगितलं. ते खरं सांगितलं का खोटं सांगितलं? तुझा काय अंदाज आहे? आताच्या परिस्थितीनुसार मी एवढंच बोलू शकतोय की जेणेकरून माझी फसवणूक झालेली आहे आणि ते आता खोटं ठरलेलं आहे. म्हणजे तुझ्या मित्रांनंच तुला खोटं केलेलं आहे, म्हणजे ती खोटं होतं. तर ती मुलगी अनाथ होती असं लग्न करत असताना तुझ्याशी लग्न केलं. त्यावेळेला तुझ्या बहिणीनं या आणि तुमच्या नवऱ्यानं तिचं पालकत्व स्वीकारून तुम्ही लग्नामध्ये कन्यादान केलं असे फोटो तुम्ही दाखवले. आम्ही काही कारणाने हे फोटो प्रसिद्ध करू शकत नाही, पण आमच्याकडे सगळा संच आहे. तुम्ही कन्यादान केलं म्हणजे तुम्हाला तुमची मुलगी समजून भावाला मुलगी दिली, बहिणीची मुलगी भावाला दिली. हे कन्यादान तुम्ही केलं, तुम्हाला बरं वाटतंय का आता पश्चाताप होतोय? पश्चाताप व्हायला पश्चाताप व्हायला लागलाय. बर, मला एक सांगतो बा, तुझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तुमचा संसार गुन्ह्या गोविंदानं किती दिवस चालला? माझं लग्न झाल्यापासून 3 ते 4 वर्ष माझ्या गुणागोविंदाने सगळं संसार चालू होता. त्यात लग्न झाल्यापासून 1 महिना आम्ही आई वडिलांसोबत एकत्र राहत होतो. एकत्र राहिल्यानंतर 1 महिन्यानंतर माझी पत्नी मला आई वडिलांपासून विभक्त राहण्यासाठी त्रास देऊ लागली. भांडण तंटा नको या कारणास्तव, घरातले वातावरण बिघडू नये या कारणास्तव मी बायकोची हौसमौस व्हावी, ती अनाथ आहे या उद्देशाने मी आई वडिलांपासून विभक्त राहू लागलो. म्हणजे एका महिन्यातच तू तुझ्या बायकोचं ऐकून या आई वडिलांना बाजूला राहिला, बरोबर आहे का मावशी? बरोबर. तू जेव्हा बाजूला राहिलास त्यावेळेला तू कोणत्या दुकानात कामाला होतास? मी कोल्हापूरला साडीच्या दुकानात कामाला होतो. सेल्समन म्हणून काम करत होतो. बर, मला एक सांग, सेल्समन म्हणून तू कामाला असताना त्यानंतर तुझ्या बायकोनं तुझ्याकडे काय केलं? तिची हाऊस माऊस तिच्या मनाप्रमाणे होत नव्हती. त्यामुळे माझ्या मग ती सारखं भांडण तंटा, वाद मारणे, अपमानास्पद बोलणे, शिवीगाळ करणे असं करू लागलो. बर, मग तिनं मुलं होत नाहीत असं तुझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं असं तू बोललास. हो. तर त्याच्याबद्दल जरा सांग की काय प्रॉब्लेम? माझ्यासोबत आई वडिलांनी कॉन्टॅक्ट करू नये या कारणास्तव हा. जेव्हा माझ्या आई वडिलांविरोधात तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की तुमच्या मुलापासून मला मूल होत नाही, म्हणजे माझ्या पुरुषत्वावर तिनं आक्षेप घेतला तिची बाजू लपवण्याकरता. पण तिची बाजू कोणती लपवली तिनं ते सांग ना. सर, सगळ्या पब्लिकला सांगायचं झालं तर माझ्या पत्नीनं माझ्याशी लग्न करण्या अगोदर एका व्यक्तीशी असं लग्न केलेलं आहे. त्या व्यक्तीपासून तिला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे, ती मुलगी आहे ती 16 वर्षाची आहे आणि मुलगा एक आहे तो 14 वर्षाचा आहे.
ती मुलं बाळ देखील तिने सोडून त्या नवऱ्याशी आता माझ्यावर जो अत्याचार झाला जो होतोय त्याचप्रमाणे त्यालाही मानसिक त्रास घेऊन छळून परपुरुषाबरोबर तिथून पळून जाणे, त्याच्यापासून पैसे उकळणे असे प्रकार त्या पहिल्या नवऱ्याशी पण झालेले झालेले. बरं, पहिल्या नवऱ्याशी प्रकार झाले, पण तिला मुलं होत नाहीत. हा जो विषय आहे तो तुझ्या पुरुषत्वावर तिनं हे घेतला, आक्षेप घेतला. मग निश्चित खरं काय? ऍक्च्युली सांगायचं झालं तर जेव्हा तिचं पहिलं लग्न झालं होतं त्याच्यापासून 2 मुलं होती आणि तिनं मुलं बंद होण्याकरता ऑपरेशन केलेलं होतं. त्या कारणास्तव माझ्यापासून तिला मूल होत नव्हतं. बघा, मुळाबाईनं दुसरं लग्न केलंय, मुळात बाईनं मुलं बनवायचं ऑपरेशन केलंय, त्याचे पुरावे ह्याच्यामध्ये आहेत. आणि या मुलापासून मुलं होत नाहीत आणि म्हणून याला छळायला चालू केलं आणि तू रिक्षा चालवत होतास. हो, मग तुला ती पैशासाठी काय बोलत होती? ती वारंवार तिची हौस पूर्ण होत नव्हती, त्यामुळे मला मानसिक त्रास देऊन पैशाची वेगवेगळ्या स्वरूपात मागणी करायची. माझी हौस पूर्ण होत नाही तुझ्या एवढ्या इन्कम मुळे, त्यामुळे तू 12 तासाऐवजी 16 तास राहा, कंटिन्यू काम करत राहा आणि कुठूनही पैसा घेऊन ये, कशाही पद्धतीने घेऊन ये, कोणत्याही माध्यमातून घेऊन ये, पण मला माझी हौस पूर्ण केली पाहिजे. तू काहीतरी म्हणलास की रिक्षा मला पहाटेच काढायला जा म्हणत होती. तेच सांगायचंय सर की मला आज सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत म्हटलं तर 12 तास ड्युटी झाली. 12 तास ड्युटीमध्ये तिची जे हौस होती त्या इन्कम मध्ये तिची हौस पूर्ण होत नव्हती. त्या कारणास्तव ती मला रात्री अपरात्री सुद्धा रिक्षा बाहेर घेऊन जा आणि धंदा कर आणि असं त्यातून म्हणा. जे पैसे येतील त्यातनं माझी हौस पूर्ण कर. आता मला एक सांग, बघा सगळ्या जनतेनं बघा की या कुटुंबावर एक बाई किती त्रास देऊ लागलेली आहे. जेव्हा तुमच्यात वाद निर्माण व्हायला लागले तेव्हा त्या बाईनं कुणाच्या तरी संपर्कात आली. त्या व्यक्ती किती होत्या? लग्न झाल्यानंतर 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षानंतर जेव्हा ती कुपवाडमधीलच 2 व्यक्तींच्या संपर्कात आली, एक देसाई व्यक्ती, एक सातपुते व्यक्ती, अशी त्या 2 व्यक्तींची नावे आहेत. आणि त्या व्यक्तींच्या सहकार्याने व त्यांच्या शिकवणीने तिने वारंवार मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास देण्याचा कहरच केला होता. आणि त्यांची आतोनात हे प्रयत्न जास्तच होऊ लागले होते. त्या कारणास्तव माझी तब्येत खालावली म्हणजे मला तिने वेगळ्या माध्यमातून तुला हा आजार होतोय, तो त्रास होतोय असं दवाखान्यात ट्रीटमेंट करून, वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करून देशी विदेशी प्रकारची औषधे चालू केली. त्या कारणास्तव माझी तब्येत जास्तच खालावत गेली. पण ती औषधं कोणती होती? तुला नंतर चौकशी केली असता काय समजलं ती औषध कोणती होती? त्या औषधे होती पॅरालिसिस, मेंदू विकार, छातीचे रोग, परत शुगर, बीपी, थायरॉइड याची औषधे होती. ती तुला दिली जात होती, पण ती अनावश्यक दिली जात होती. अनावश्यक म्हणजे त्याचं प्रमाण जे होतं ते प्रमाणचा ओव्हरडोस मला दिला जात होता. त्याचा परिणाम तुझ्या शरीरावर झाला. हो, झाला ना. आता तुझ्या याच्या शरीरावरती डाग आहे, याच्या डोक्यामध्ये असे अजून त्याच्या गाठी वगैरे उठायला लागलेल्या आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की ओव्हरडोस दिले गेलेला आहे. एक गोळ्या देत होत्या, त्या झोपेच्या होत्या. त्याची चौकशी केली असता एक गोळी 5-5 तास झोप लागेल अशा अवस्थेतली होती आणि यांच्यावर त्या दिल्या गेल्या. आता ज्या 2 व्यक्ती होत्या, एक देसाई आणि एक सातपुते, या दोघांनी तिला सपोर्ट केला आणि या सपोर्टामध्ये त्यांनी तुमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला लावलं. तर कोणत्या प्रकारचे एखादं ऑब्जेक्शन घेतलं तुमच्या परिवाराला नाहक त्रास देण्यासारखं एखादं वाक्य? किरकोळ का आता पती पत्नीमध्ये जरी वाद झाला तर ही 2 इसम ही पती पत्नीच्या नात जो वाद होता त्या वादामध्ये इंटरफेअर करून तो वाद जसा प्रकोपाला जाईल ह्याचा प्रयत्न त्यांनी भरपूर केला. त्या माध्यमातून त्यांनी माझ्या आईवडिलांना समाविष्ट करून आईवडिलांनाही नाहक त्रास दिला. ज्यावेळी त्यांचा प्रयत्न फ्लॉप झाले त्यावेळी त्यांनी माझ्या बायकोला तिथून घेऊन गेले. सातपुते यांनी कुपवाडमध्ये राहण्यास घेऊन गेले
तिथून घेऊन गेल्यानंतर त्यांनी कायद्याचा गैरवापर करून माझ्या वडिलांवरती गुन्हा दाखल केलाय माझ्या पत्नीने, की तुमच्या मुलापासून मूल होत नाही मला आणि तुझा वडील माझ्या संग शारीरिक संबंध ठेव, माझ्यापासून तुला मूल होऊ दे असं म्हणतोय, असा माझ्या पत्नीचा माझ्या वडिलांविरोधात आरोप आहे. आरोप पोलीस स्टेशनला की खाजगी आहे? पोलीस स्टेशनला आहे. म्हणजे दाखल केला. गुन्हा दाखल केलेला आहे, कोर्टात चार्जशीट हजर झालेला आहे. बघा हे वडील, काका तुमचं वय काय? माझं 60 आहे. जरा मोठ्यानं बोला. 60 आहे 60. 60 वयाच्या माणसावर यांच्याच मुलीनं जिला दत्तक घेऊन आपली मुलगी म्हणून भावाला दिली, म्हणजे यांची नात झाली ती, आणि आज ती सून आहे आणि त्याच नातीनं यांच्यावर आरोप एवढ्या घाणेरड्या पद्धतीचे केले. कशासाठी? अरे कायदा जरूर आहे, त्या कायद्याचा वापर कसा करायचा? अन्याय करण्यासाठी जर कायदा वापरत असाल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. मला सांगा काका, तुमच्यावर हे आरोप झाला, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? जनतेला समजू दे. आता या वयाचं होत असे नाही, रडू नका, जनतेपर्यंत जाऊ दे. अशा समस्या अनेक आहेत काका, अनेक समस्या आहेत, अनेक ठिकाणी आहेत. हे देशामध्ये अनेक ठिकाणी चाललंय. मावशी मला सांगा, तुमच्या सुनेनं तुमच्या नवऱ्यावरती जे आरोप घातले याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही काय सांगाल जनतेला? मला असंच वाटतंय, ज्या वर्षी 4 वर्ष तिनं आमच्या संग संबंध ठेवलेला नाहीये, हा तुम्हाला सत्य परिस्थिती हा. सांगा. 4 वर्ष माझ्या मुलासंग पण आणि आमच्या संग पण तिने संबंध ठेवला नाही, माझ्या मुलींसंग पण ठेवला नाही. तिला कुठलाच हे नाहीये. तिला म्हणजे माणुसकी नावाची चीज माणुसकी आहे. नावाची चीजच नाही. बघा आणि विश्वास तर पहिला काय ती बाई नाही. म्हणायला. हा, बाई या शब्दाला कलंक आहे. कलंक आहे. बाई या शब्दाला कलंक आहे का? बाईचं तोंडातलं वाक्य आहे. स्त्रियांनो समजून घ्या. जी बाई अन्याय दोन किती मुलांची करायचा, आई वाचा आई कुठला? होऊ शकली नाही, ती मुलगी आणि सून आणि बायको होऊ शकत नाही. शकत नाही. विचार करा, या परिवाराच्या तोंडातून डोळ्यातून अश्रू येतात. ही वेळ आणलेली आहे. ही वेळ हजारो कुटुंबावर आहे. मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे मी तुमच्यापुढे मांडतोय. आता मला सांग, ती मुलगी कुठं आहे? ती बाई कुठं आहे? आता मुलगी म्हणायची लायकीच राहील नाही. बाई कुठं आहे? जी माझी पत्नी होती ती आज त्या सातपुते व्यक्ती सोबत आज ती बेपत्ता आहे, निघून गेलेली. निघून गेलेली आहे. मला सांग, त्या बाईच्या पहिल्या मुलासनी तुझी भेट झालेली आहे, त्या मुलांना त्यांच्या परिवारानं काय सांगितलं? तिची आई मयत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आता त्या 2 मुलांना एवढंच माहिती आहे की त्यांची आई मेली आहे. मेलेली आहे. बघा, जन्म दिलेल्या मुलांना त्या ठिकाणी टाकून गेलेली एक बाई, की जिच्या मुलांना माहित आहे की ती मेलेली आहे आणि खरंच जगण्याच्या लायकीची अशा व्यक्ती नाही आहेत. आज मी पोटतिडकीने सांगतो की तुम्ही तुमच्या सुखासाठी चांगल्या परिवाराला मातीत घालताय तुम्ही, आणि ही वागणं हे घातक एवढं लक्षात ठेवा. कारण का, वेळ प्रत्येकावर येते. आज तुम्ही कायद्याचा गैरवापर करताय. सातपुते महाराज, कायद्याचा गैरवापर करताय, पण कायदा जर माग लागला तर तुम्हाला पण बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. नका कोणाच्या जीवनामध्ये विष कालवू तुम्ही. ज्या बाईनं याला बर्बाद केलं, ज्या बाईनं पहिल्या नवऱ्याला बर्बाद केलं, अनेकांना बर्बाद केलं, ती तुम्हाला पण बर्बाद करणार नाही याचं काय सांगू शकताय? तुम्हाला काय गॅरंटी आहे याबाबत? त्याला याचा पण विचार करा. पुढे लग्न झालं, 2 मुलं झाली त्यांची, हे सगळं झालं. त्यांनी तुम्हाला फसवलं, ब्लॅकमेल करायचे प्रकार चालू केले. तुम्ही सांगितलं, तुम्हाला औषधाचा डोस दिला गेला, तुम्हाला झोपेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं तुमच्याशी घडलं. ते बी एका अनाथ मुलगी आहे समजून यानं आपल्या घरात ही अवदस आणली, आणि ती अवदस आणून अखंड घरादारावर बुलडोजर जसा फिरवत्या तसं यांच्या जीवनावर बुलडोजर फिरवला. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्र असो अगर देश असो
या सगळ्यांना मी तुमच्या हातापाया पडून सांगतो, अशा वृत्तीच्या महिला मुली यांच्या पण हातापाया पडून सांगतो, तुम्ही म्हणला तर मी चौकात येऊन तुमच्या पाया पडतो. आपल्या सुखासाठी नका कोणाची बर्बादी करू, नका कोणाची वाताहत करू, नका कोणाची आबरू काढू. वडला समान असणाऱ्या माणसाला नका वाईट करू. आई समान असणाऱ्या व्यक्तीला नका बर्बाद करू. पोलीस खात्याला मी विनंती करतो, कायदा आहे म्हणून कायद्याच्या चाकोरीमध्ये अशा बोगस प्रकरणाच्या वेळेला आपल्या सद्विवेक बुद्धीनं केसेस दाखल करताना विचार करा. एखाद्यावर केस दाखल करणं, त्याची घराची वाट लावणं, त्याची बर्बादी करणं लई सोपं आहे, पण जीवन जगत असताना होणारा व्यथा फार वाईट आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, अशा घटनेपासून लांब राहा, असं करू नका. आणि ज्यांच्या बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत त्या जर तुम्हाला जनतेपुढे आणायच्या असतील, या परिवारानं सांगितलं की माणसे ऑलरेडी समाजात बर्बादी केलेली आहे, त्यामुळं दुसरा समाज वाचावा, इतर समाज असे आमच्यासारखे बर्बाद होऊ नयेत, अनेक मुलींनी असं करू नये, यासाठी आमची प्रसिद्धी होऊ दे, आमची वाट लागू दे, आमची आबरू जाऊ दे चालल, पण दुसऱ्याचे घर, दुसऱ्याची परिवार अशी बर्बाद होऊ नये, या भूमिकेनं या माणसानं आम्हाला सांगितलं की आमचा व्हिडिओ प्रसिद्ध करा. किती मोठं मन आहे बघा. स्वतःची आबरू गेली तर चालेल, पण इथून पुढे दुसऱ्याच्या घराची आबरू जाऊ नये, या भूमिकेनं हे परिवार आले. मी तर या परिवाराला शतशः धन्यवाद देतो की दुसऱ्याचा विचार करून हा व्हिडिओ बनवत आहे. धन्यवाद.